RCT मॉलना ते दिसतील तुम्हाला पूर्ण दिसतील ते तिकडनं. ही 10-15 वर्षानं आम्ही व्यवसाय करतो इथं. 3 पिढ्या झाल्या आमचा इथे व्यवसाय करतात. या इकडे या. कागदपत्र सगळे नोटीस बिटीस सगळं आहे. नमस्कार. या ठिकाणी प्रशासनानं महानगरपालिकेला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्तांनी या गोरगरिबांच्या या उदरनिर्वाहाचं साधन या लोकांनी येणार घालवलं की या ठिकाणी येऊन यांनी आहे ना अतिशय म्हणजे दंडोक्षाही पद्धतीनं हे इथलं जे अतिक्रमण म्हणतात ते पण हे अतिक्रमण नाही आहे. मुळात ही जागा कुठल्याही महानगरपालिकेच्या किंवा रेल्वेच्या मालकीची नसून खाजगी मालमत्ता आहे. खाजगी वहिवाटीमधली मालमत्ता आहे. याचे 7 बारे वगैरे आज अखेर निघत आहेत. माननीय मेहरबान कोर्टाच्या या ऑर्डर्स आहेत, या ओरिजिनल ऑर्डर्स आहेत, या मेहरबान कोर्टाने दिलेले आदेश आहेत किंवा या मेहरबान कोर्टाने दिलेले स्टे ऑर्डर्स आहेत. या ठिकाणी या पूर्ण सिटी सर्वे याच्यामध्ये पूर्ण माननीय सांगली कोर्टाने याच्यात स्टे दिलेला आहे. याच्यात त्यांनी ऑर्डर केलेली आहे की या व्यवसाय करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा हे करू नका. इथं सगळेजण गोरगरीब जनता, मागासवर्गीय जनता या ठिकाणी यांना काम करते. अक्षरशः या लोकांच्या समोरच्या या जागेमध्ये खाजगी मालमत्ता ही जे आपण बघतोय ही सगळी खाजगी मालमत्ता आहे. या ठिकाणी मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे. सरळ आमचा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर ठपका आहे. या ठिकाणी मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे या जागेच्या संदर्भात. आम्ही आयुक्तांना, माननीय रोकडे साहेब असतील, तुमच्यामध्ये स्मृती पाटील मॅडम असतील, यांना आम्ही विनंती केली. आमच्याकडचे कागदपत्र यांना दाखवले असता यांनी सांगितलं की बाबा या 31 जणांविरुद्ध ज्यांच्याकडे शासकीय ज्या न्यायालयीन मेहरबान न्यायालयाच्या ऑर्डर्स आहेत त्या लोकांचे आम्ही अतिक्रमण असं गृहीत धरणार नाही. पण ज्यांच्याकडे नंबर नाही आहेत, लायसन नाही आहेत अशा लोकांचे पण हे 31 लोक सोडूनसुद्धा सर्व लोकांकडे वेळोवेळी भरलेल्या महानगरपालिकेला भरलेल्या भाडेपावत्या आहेत. त्याच्यामध्ये ना त्यांच्याकडे वेगवेगळे परवाने आहेत. व्यवसाय करण्यासाठी लागणारे जेवढ्या काही फीज आहेत या सगळ्या शासकीय फीज भरून या लोकांनी इथं व्यवसाय सुरू केले. या ठिकाणी बऱ्याचशाच लोकांचा आता उदरनिर्वाह जगण्याचा यांनी मार्गच बंद केलेला आहे. या लोकांनी एकतरी उपाशी मारावं. इथं जी व्यवसाय करणारी लोकं आहेत ती गरीब आहेत. शैक्षणिकदृष्ट्या ही सधन जरी असली तरी यांच्याकडे नोकरी नाही आहे. हाताला काम काहीतरी असावं म्हणून कोण चप्पल दुकान चालवतं आहे, कोण सायकल दुकान चालवतं आहे, कोण चहा दुकान चालवतं आहे. हे एका दुकानावरती घरातले किमान 5 माणसं लागत आहेत. त्या घरात त्याचे म्हातारे आईवडील असतील, त्यांची लहान मुलं असतील. या सगळ्यांचा या प्रशासनाने विचार करावा एवढीच प्रशासनाला विनंती आहे. नसेल तर या सगळ्यांवर फौजदारी कारवाई करावी अशी मी या तुमच्यामार्फत ही विनंती करतो. या व्हिडिओच्या मार्फतातून एकच सांगतो, गोरगरिबांना इथं सरकार पाठीशी घालतं म्हणतं आहे. पण हे पाठीशी घालणं म्हणजे काय?
हे यांचा हा संसार उद्ध्वस्त करणं हेच तुमच्या पाठीची चालणं आहे का? यांच्या पाठीवरची थाप हीच आहे का? हाच माझा प्रश्न आहे प्रशासनाला की ह्या लोकांना एकतरी त्यांनी नोकरी द्यावी, नसेल तर यांचा पूर्वरता यांचा व्यवसाय इथं करण्यास आणि मुळात खाजगी मालमत्ता असताना कुठल्या अधिकाराखाली तुम्ही काढलात? 52-53च्या नोटिसा शनिवारी संध्याकाळी 8 वाजता यांनी दिलेत. त्यांचे आमच्याकडे व्हिडिओज आहेत, त्यांचे पुरावे आहेत. आता आयुक्त म्हणतायत, आम्ही आयुक्तांना सांगण्याचा इथं आले असता सांगण्याचा प्रयत्न केला. आयुक्त म्हणतात या लोकांनी काही मरायचं का? तर आयुक्त म्हणतात मरा. तोही आमच्याकडे लाईव्ह व्हिडिओ आहे. या सगळ्यातून या जनतेनं सांगलीच्या काय घ्यायचं किंवा या गरीब लोकांनी कुठल्या आधारावर जगायचं हे तुम्ही सांगा. या ठिकाणी काही महिला काम करत आहेत. त्या महिलांच्या घरात त्या काही त्यांच्याकडे उदरनिर्वाह साधन नाही आहे. एकच साधन आहे की बाबा हे दुकान, तेच आज आहे ना यांचा संसार अक्षरशः प्रशासनानं मोडून टाकला. तर प्रशासनाला एवढी विनंती आहे, विनंती वजा इशारा आहे, जर तुम्ही यांच्यामध्ये जर तुम्ही हस्तक्षेप करून जर यांना पुरवठा यांच्या व्यवसायास मदत नाही केली तर आम्ही तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू. तुम्ही जर मेहरबान कोर्टाला जरी तुम्ही जर मानत नसाल तर हे तुमच्या माहितीसाठी आहे ना बंदूकशाही आहे ना पद्धतीनं तुम्ही राज्यकारभार करता, हे आम्ही चालू देणार नाही. हे तुमच्या मार्फत आम्हाला या सगळ्यांच्या वतीनं आमचा हा तुम्हाला इशारा आहे.